नमस्कार. ग्रामविकास ई सेवा टीमतर्फे आपले हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज आपण माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अंमलबजावणीबाबतचा शासन निर्णय आहे त्याबाबतची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर आता आपण बघूया. माहिती अधिकार अधिनियम 2005च्या अंमलबजावणीबाबत सामान्य प्रशासन विभाग दिनांक 26/10/2015 माहिती अधिकारातील अनेक प्रकरणात अर्जदारांनी अभिलेख तपासण्याची मागणी केलेली नसतानाही अर्जदारांना कार्यालयात अभिलेख तपासण्यासाठी जनमाहिती अधिकाऱ्यांकडून बोलवले जाते. त्यांच्याकडे पत्रांचे गठ्ठे ठेवून त्यांना माहिती शोधण्यास सांगण्यात येते. अशी तक्रार श्री शैलेश गांधी यांनी माननीय राज्य मुख्य आयुक्त यांच्याकडे दिनांक 21/9/2015 रोजी केली होती. या प्रकरणी आवश्यक सूचना देणारे परिपत्रक सर्व शासकीय कार्यालयांसाठी निर्गमित करावे असे आदेश माननीय राज्य मुख्य माहिती आयुक्त यांनी माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 19(8) क नुसार दिनांक 2/7/15 रोजी दिले आहेत. या अनुषंगाने सर्व विभागांना सूचित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तदनुसार शासन पुढील प्रमाणे सूचित करीत आहे. 2. उपरोक्त पार्श्वभूमी लक्षात घेता माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये माहिती मिळण्यासाठी अर्जदाराने मागणी केलेली माहिती व्यापक स्वरूपाची नसेल तर अर्जदारास कार्यालयात अभिलेख तपासण्यासाठी बोलवण्यात येऊ नये. अशा प्रकरणात अर्जदाराने मागितलेली माहिती अर्जदारास विहित शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात यावी. 3. अर्जदाराने मागणी केलेली माहिती फारच व्यापक स्वरूपाची असेल तर ती पाहण्याची व तपासण्याची संधी देऊन अर्जदारास आवश्यक असलेल्या कागदपत्रांच्या प्रती विहित शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात यावी. 4. अर्जदाराने मागणी केलेली माहिती व्यापक स्वरूपाची असेल तर किंवा त्याने अभिलेख तपासणीसाठी अर्ज केलेला असेल अशा वेळी अर्जदारास अभिलेख तपासण्यास बोलवण्यापूर्वी त्या अभिलेखाची एक निर्देश सूची तयार करावी व संबंधित धारिकेतील पृष्ठांना क्रमांक देण्यात यावेत. अर्जदारास अभिलेख तपासण्यास बोलविताना सोयीची वेळ तसेच 3 तारखा कळवण्यात याव्या. सदर वेळ वा तारखा अर्जदारास सोयीची नसल्यास त्याला संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यास संपर्क करण्यास कळवण्यात यावे. 5. अर्जदार अभिलेख तपासण्यासाठी येणार असलेल्या दिनांकास संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यास महत्त्वाच्या कारणास्तव कार्यालयाबाहेर जावे लागणार असल्यास त्याने त्याच्या सहकारी अधिकारी किंवा अधिपत्याखालील कर्मचाऱ्याकडे अभिलेख तपासण्यासाठी देण्याची जबाबदारी सोपवावी. उपरोक्त परिपत्रकातील तरतुदी सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील विभाग प्रमुख, सार्वजनिक प्राधिकरण तसेच सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्याव्या व तदनुसार आवश्यक कारवाई करण्याचे त्यांना सूचित करण्यात यावे. सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आलेले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने माननीय अवर सचिव यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे. दिनांक 26/10/2015च्या शासन निर्णयाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. आपण त्यावर क्लिक करून हा शासन निर्णय आपण बघू शकतात. आजचा विषय आपणास कसा वाटला याबाबतची कमेंट आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवावी. तसेच आमच्या चॅनलला अद्यापही आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करून घ्यावे. तसेच आपले सहकारी यांना ह्या चॅनल शेअर करावे. आजचा विषय आपणास कसा वाटला याची कमेंट्स आपण कमेंट बॉक्समध्ये निश्चित नोंदवावी. आपल्या कमेंट्स
मुळे आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बनविताना ऊर्जा प्राप्त होते. आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवूया. धन्यवाद.